काहीच दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केलेल्या वसंत मोरे पवारांच्या पक्षात जाणार का, या व्हिडिओनंतर आणखीन एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। सध्या वसंत मोरे यांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्यात। अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी त्यांनी घेतल्यात। आधी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली, शरद पवार, संजय राऊत आणि त्यानंतर थेट रवींद्र धंगेकरांचीही त्यांनी भेट घेतली। पण आता वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राजगृहावर जाऊन भेट घेतली। या भेटीमागे काय कारण आहे हे मी तुम्हाला सांगते। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत काडीमोड केल्यानंतर एकला चलोरेची घोषणा केली। त्यानंतर राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात त्यांनी उमेदवारांची नावं जाहीर केली। अकोल्यातून ते स्वतः म्हणजेच प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत, तर भंडारा गोंदियातून संजय केवात, अमरावतीतून प्राजक्ता पिल्लेवान, चंद्रपूरमधून राजेश बेले, बुलढाण्यातून वसंत मगर, गडचिरोलीतून हितेश मांडावी, वर्ध्यातून राजेंद्र साळुंके आणि यवतमाळमधून सुभाष पवार हे उमेदवार असणार आहेत। वंचितनं पुण्यातून कोणताही उमेदवार घोषित केला नाहीये आणि वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। याच पार्श्वभूमीवर भेटीगाठी सुरू आहेत। राज्यात लोकसभा निवडणुकीत यावेळी अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। त्यात पुण्याचा अग्रक्रम आहे। पुण्यात भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे। वसंत मोरे यांनी आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती, पण महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांना देण्यात आली। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वसंत मोरे यांनी उमेदवारी संदर्भात चर्चा केल्याची शक्यता आहे। 2 दिवसांआधी वसंत मोरे हे मराठा समाजाच्या बैठकीत दिसले होते, त्यामुळे ते मराठा समाजाचे उमेदवार असू शकतात अशा चर्चा रंगल्या होत्या। त्यानंतर वसंत मोरेंना माध्यमांशी बोलण्यासाठी मराठा समाजाच्या काहींनी हटकलं आणि ही वागणूक पाहून वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीतून थेट निघून गेले अशी चर्चा होती। या प्रकारानंतर ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, पण आता ते प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगू शकतात किंवा उमेदवारी मागू शकतात। वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्येही पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार दिला होता। ज्या अनिल जाधव यांची वसंत मोरेंनी भेट घेतली त्यांनाच वंचितनं तिकीट दिलं होतं। या निवडणुकीत अनिल जाधव यांना 64,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती। या निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट हे 6 लाखांपेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले होते, तर काँग्रेसच्या मोहन जोशी यांना 3 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती। पण अशाच प्रकारच्या भेटीगाठी घेऊन तात्यांना उमेदवारी मिळेल का? पुण्यात वसंत मोरे यांच्या खेळीने कोणाची समीकरणं बिघडतात का, हे येत्या 2 ते 3 दिवसात कळेलच। बाकी तुम्हाला यावरती काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।